आर्ट्सला जायचं होतं, पण म्हणजे ते मी त्यांना म्हणालो की मला नाही करायचं इंजिनिअरिंग, तरी पण त्यांनी मला तिकडे पाठवलं आणि आता 2 वर्षांपासून मी इन्फोसिसमध्ये काम करतोय. पण मला बिलकुल लक्ष नाही लागत कामामध्ये, म्हणजे पैसे मिळतात मला पण मला होत नाहीये ते काम. आणि मी ऋषीला म्हणजे माझा चांगला मित्र आहे, त्याला सांगत असतो 2 वर्षांपासून आमचं बोलणं होतं याच्याबद्दल, पण मला कळत नाही की म्हणजे मी याच्यातून बाहेर कसं पडू. कारण जसं मी म्हणालो की आमच्या घरी हुकुमशाहीच चालते आणि लहानपणापासून हुकुमशाहीच चालत आले, पप्पा जे म्हणतात तेच करावं लागलंय. आणि माझं नाव खरं तर त्यांनी अभय ठेवलंय, पण मला त्यांची खूप भीती वाटते. मी लहानपणापासून इथंच आलोय, मला लोक विचारतात की अभय नाव ठेवलंय तू इतकं भित्रा कसा, तर मला खरंच ते सांगता येत नाही. ऋषी मला म्हणाला की तू इथे ये, लोकशाही बद्दल इथे बोलणं होणार आहे, काही नाटक पण सादर करणार आहेत आणि मग तुला मदत होऊ शकेल. तर म्हणून मी इथे आलोय. मला माझा जॉब सोडायचा आहे आणि मला कळत नाही की मी आता वडिलांना सांगू कसं, कारण मला खरंच त्यांची भीती वाटते. कारण मला आठवते मागे एकदा ते म्हणाले होते, जस्ट त्यांना आईकडून असं कळलं होतं की अभयला जॉब नाही करायचं, तर ते म्हणाले होते की नाही करायचं जॉब, घरातनं बाहेर काढायचं त्याला. त्यामुळे मला भीती वाटते की कसं सांगू मी वडिलांना, म्हणजे तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे थोडं जरा धीर हवा होता, सल्ला हवा होता, जर तुमच्याकडून काही मिळालं मला तर मला खरंच असं वाटतंय की वडिलांशी बोलायला हवंय मी, कारण कामाचं खूप प्रेशर आहे आणि मला बिलकुल काम आता होत नाही येते, कारण माझं आवडणारं कामच नाही येते. आणि आमचे इन्फोसिसचे नारायण मूर्ती ते म्हणतात की आता 60-70 तास काम करा, आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले, आम्हाला खूप काम करावं लागतंय. त्यामुळे मला मदत हवी होती थोडी तुमच्याकडून, कारण ऋषी म्हणाला की इथे आल्यावरती तुला काहीतरी मिळेल इथे येऊन. ते म्हणाले मला की घरातनं बाहेर काढतील. हा कुठे जाऊ, कारण लहानपणापासून मला त्यांनी बाहेरचा एक्सपोजरच नाही दिलाय, म्हणजे सगळं त्यांनी माझ्यावरती थोपवलंय. त्याच्यामुळे मी म्हणाला ना मला भीती वाटते, भीती कशी मी ओलांडू आणि कसं बाहेर पडू. तुझ्याकडे तुझ्या पगाराचे पैसे असतील ना? पगाराचे पैसे आहेत का नाही? आहेत ना? थोडे आहेत. पगाराचे पैसे आहेत ना? का ते पण वडिलांनी घेतले? नाही ते आहेत. मग ते किती जमा झाले? त्याच्यात भाड्याने खोली मिळू शकेल का नाही दुसरीकडे? मित्राकडे काही गेस्ट राहता येईल का कोणाकडे? असं विचार करायला हवा ना. घराबाहेर पडायचं तर आधी कुठेतरी राहायची सोय करायला पाहिजे. कोणी मित्र सपोर्ट करतील का? पेशी करतील का? अजून एक अडचण वाटतंय की हा इश्यू वेगळा आहे. लोकशाहीशी जरी तुम्ही कनेक्ट करत असाल तरी हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे. स्वतः लोकशाही घरापासून ठीक आहे ना, पण हुकुमशाहीबद्दलच ते बोलतायत ना. तर आपण आता हा स्वतःचा वैयक्तिक त्यांचा आहे की मला घरातून हुकुमशाही आणि आता याच्यावर मी काय करू, तर त्याच्याशी सविस्तर बोलूनच मला असं वाटतं की काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागेल. असं सार्वजनिक वेगवेगळी मतं येते. थोडंसं म्हणजे सांगू शकाल नाही, म्हणजे याने मला सांगितलं होता हा जो सगळा मॅटर आहे, इश्यू जो आहे त्याचा, तर ह्याला मी माझ्या घरी पण हे बोललोय. बट ह्याच्या घरी ह्याचे फक्त पप्पा नाही आहेत ना, म्हणजे बाकीचे फॅमिली मेंबर जे आहेत ह्याचे ते ह्याच्यासोबत आहेत, पण ह्याचे पप्पा नाही आहेत फक्त. त्यांचा फक्त ह्याला विरोध आहे. बाकीची ह्याची बहीण आहे, ह्याची आई आहे, ते तर त्यांना हवंच आहे की ह्याला जे पाहिजे ते त्यांनी करावं. त्याची जी इच्छा आहे, त्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्याने ते करावं. पण परत ते जे आपण बोलतो की लोकशाहीकरण व्हायला पाहिजे, पण ते नाही होत आहे. मग म्हणून तो मी माझ्याकडे जेवढे सजेशन होते ते मी त्याला दिलेत. मग म्हणून त्याची अशी अपेक्षा होती की इकडे लोकशाहीचा उत्सव चालू आहे, तर कशी आणायची मला जाणून घ्यायचं. मला माझ्या घरात लोकशाही आणायची. हे काय करतील असं विचारायचंय का? आपण जर म्हणतोय की आमची
घरापासून लोकशाही, तर मला तेच विचारायचं होतं सगळ्यांना की ही लोकशाही कशी आणायची घरामध्ये. कारण आपला विषयच आजचा तो आहे की घरामध्ये लोकशाही आणायची. माझ्या घरामध्ये हुकुमशाही आहे, तर म्हणून मी ते जाणून घ्यायला आलोय की लोकशाही मी स्वतः कशी आणू माझ्या घरामध्ये. तुमच्या घरातले जर बाकीचे तुम्हाला सपोर्ट करणारे आहेत, फक्त वडीलच नाही, वडील सपोर्ट, तर अशा स्थितीत तुम्ही वडिलांना किंवा घरच्या लोकांना कन्व्हिन्स करू शकता की वेगवेगळ्या संघटनांची काउन्सिलिंग सेंटर्स चालतात. काउन्सिलिंग लोकशाहीसाठी त्यांना लोकशाहीसाठी पण करू शकतात. फॅमिली काउन्सिलिंग मध्ये लोकशाही म्हणजे घरात तुम्ही कसं वागणार, हुकुमशाही करणार का, बाकीच्यांना बरोबरीने वागवणार का, हे पण ते बोलतात त्याच्याबद्दल. तर आधी बाकीच्यांना घेऊन जायचं सेंटरमध्ये आणि नंतर वडिलांनाही कन्व्हिन्स करायचं की चला माझ्याबरोबर, आणि मग तुम्ही काही करू शकता अवघड आहे ते वडिलांना. ते मग घराबाहेर पडणं हाच एक उपाय राहतो तुम्हाला, दुसरं काय राहतो. पण मला आईची पण काळजी, कारण ती माझ्यावरती, कारण ती पण थोडीशी आजारी असते आणि मला तिची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आणि मी तिला सोडून जर घराबाहेर गेलो तर वडील अजून हुकुमशाही तिच्यावरती दाखवणार, मग तिला माझा जो सपोर्ट आहे तो पण नाही मिळणार, मग तिला काय करणार. तो मला तिची पण काळजी. ऍक्च्युली आता तू स्टेजवरती आला तर भीती वाटली, बोलायची भीती वाटली, कारण मी कसं बोलू माझा प्रॉब्लेम सगळ्यांसमोर. तर तू कुणाचा सपोर्ट घेतला, तुझ्या मित्राचा घेतला, राईट आहे. तर घरामध्ये वडील कुणाला ना कुणाला तरी कुणाचं तरी ऐकत असतील, त्यांना प्लस तुझ्याबरोबर जे मित्र आहेत जे जे तुझी साईड मांडू शकतात, तुझे फॅमिली मेंबर्स, तुझे फ्रेंड्स, त्यांना घेऊन जा आणि त्यांच्याशी बोलून बघ. किती पण पॅरेंट्स असू दे, किती स्ट्रिक्ट असू दे, पण आई वडील कधी मुलांचं वाईट बघत नाही मला. आपला एक असा ग्रुप असतो, यंग ग्रुप, की त्याच्यामध्ये आपल्याला आपला फ्युचरचं नॉलेज एवढं नसतं. ती एज तशी असते आपली की आपल्याला असं वाटतं नाही आर्ट्स माझ्यासाठी. आता तुला आर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे तर हे तुला वडिलांना पटवून देणं तुझी जिम्मेदारी आहे. पहिली गोष्ट हे समज. आता तू इथे गेला ना, एवढ्या लोकांसमोर प्रयत्न करून तू उभा राहिला स्टेजवर, तुझा स्टेज फिअर घालवलास तू, तसं तुझ्या वडिलांची भीती तुझ्या मनातून तू पहिली कमी कर. हे तुझ्यावरती आहे. आम्ही किती सपोर्ट करणार, आम्ही फक्त बोलण्याचं काम करणार. म्हणजे मला तुमचं कळालं की ती भीती मला घालवायची आहे, मग ती जी लोकशाही मला घरामध्ये रुजवायची आहे, मला त्याच्यासाठी मदत हवी की ती लोकशाही कशी आणायची. कारण ती पहिल्यापासून तुझ्या घरामध्ये ती अचानक मोडणार नाही. त्याच्यासाठी तुला थोडं थोडं करून त्या वडिलांच्या मनामध्ये ती भावना निर्माण करावी लागेल की पप्पा मला असं करायचंय, मला हा त्रास होतोय. जोपर्यंत तू वडिलांशी ओपनली बोलणार नाही तोपर्यंत तुझी फिलिंग्स त्यांच्यापर्यंत कशी पोहोचणार. बरोबर आहे की नाही. दुसरी गोष्ट, पप्पा घरातले कुणाचे ना कुणाचे, म्हणजे पप्पांचे वडील असतील, आजोबा असतील, आजी असतील, पॅरेंट्स असतील त्यांचे, किंवा कोणी असतील असे की ज्यांचं ऐकतात, त्यांनाही सोबत घे. तुझे फ्रेंड्स आहेत जे तुझ्या एजचे आहेत, तुझे टीचर्स असतील, तुझे कोणी असतील कलिग्स, की तुला प्रॉब्लेम होतोय कामामध्ये, मला नाहीच जमते, हे वडिलांना सांगण्याचं पटवायचं काम हे तुझंच आहे. मला मध्यस्थी करतील लोक, पण हे तुझ्या वडिलांच्या मनामध्ये निर्माण करणं काम तुझं आहे. तर ही भीती तू कमी करायची आहे. आम्ही सगळे सपोर्ट करू, ही पूर्ण संस्था तुला सपोर्ट करेल. काउन्सिलिंग सेशन पण होईल तुझ्या वडिलांचं, पण वडिलांनी तिथपर्यंत येण्यासाठी तुला पहिले त्यांना समजवावं लागेल ना. आम्ही त्यांना उचलून आणू शकत नाही. तर कळलं तुला काय करायचंय, पहिली तुझी भीती कमी कर. धन्यवाद तुमचा सर. अरे पण हे आता हे जे तुम्ही केलं हे काय तो चालू नव्हता चालू आहे, पण जरा वीक असेल. तो चालू आहे का? जो कुठला तुम्हाला वीक वाटतो असेल तर आपली कपाशी आवाज येतोय का? हॅलो, ऑन आहे? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. सो हा एक प्रयत्न होता. नाशिकला मी 2 महिन्यांपूर्वी गेलो होतो. वर्कशॉप होता, एक पार्टिसिपेटरी थिएटर वर्कशॉप. सो त्याच्यामध्ये ही गोष्ट मी शिकलो होतो की एक पात्र उभं करतोय माणूस आणि काहीतरी तो ऑडियन्सला मागतोय, काहीतरी हेल्प मागतोय आणि ऑडियन्स त्याच्यासोबत इंटरॅक्ट करते, त्याला मदत करण्याचा प्रयत्न करते. हे मी तेव्हा 2 महिन्यांपूर्वी शिकलो होतो आणि मला ती आयडिया खूप आवडली होती. आणि मी तेव्हा प्रॉमिस केलं होतं सरांना की मी नक्की हे पार्टिसिपेटरी थिएटर कुठेतरी वापरेन. आज संगीता मॅमने मला इन्व्हाइट केलं इकडे आणि त्यांनी सांगितलं की तुला काही स्किट तयार करता येईल का. तर ऋषी आणि मी स्किट तयार करणार होतो, बट ऋषीची तब्येत ऍक्च्युली थोडीशी ठीक नाही, त्याच्यामुळे मग तो प्लॅन आम्ही थोडा बाजूला केला.
आणि म्हटलं, मग मला विचार आला की हे पार्टिसिपेटरी मी करू शकतो का. मी 90% नाहीच करणार होतो. तितका मला स्वतःवरती विश्वास वाटत नव्हता की मला ते घेऊन जाता येईल का, मला ते निभावता येईल का. पण मग जेव्हा त्यांचं बोलणं सुरू झालं आणि आपोआप माझा हात उभा राहिला आणि मी केला तो हात, म्हणजे उभाच राहिला. म्हटलं की आता पीछे हात नाहीये, आता मला ते परफॉर्म करावंच लागेल जे काही आहे ते. सो म्हणून मी ते सो तेच विषय हाच निवडला होता की घरापासून लोकशाही कशी सुरू होऊ शकेल. मी जे म्हणजे अभयचं जे पात्र मी उभं केलं त्याच्यामध्ये मी असं सांगू शकेन की अभय मला 70% रिलेट करतो. पण मी लहानपणापासूनच थोडा रिबेलियस राहिलोय काही बाबतींमध्ये. मी प्रश्न विचारले, मी भंडावून सोडले माझ्या वडिलांना, फार त्रास पण झालाय मला त्या गोष्टीमुळे. पण माझं स्वतःचं इंजिनिअरिंग झालंय, पण मी त्या इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये पुढे करिअर नाही केलं. आणि मी माझी वेगळी आवड जी आहे, लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये मी एक वर्षासाठी काम केलं. आता मावा संस्थेसोबत या पुरुषसत्ताक जी आपली संस्था आहे त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी किंवा व्यवस्था सो ते काम करतोय. कारण हा विषय, जेंडरचा जो विषय आहे आणि लोकशाही जी आहे, हे विषय फार महत्त्वाचे आहेत. लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने मी प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये थिएटर हा माध्यम असेल किंवा फिल्म मेकिंग जी असेल आणि लिखाण, सो हे माध्यम माझे आवडते आहेत. मी प्रयत्न करतोय सध्या आणि प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यामुळे हा जो विषय आहे फार महत्त्वाचा आहे की लोकशाही कशी घरामध्ये सुरू होईल. मी प्रयत्न केले आहेत माझ्या घरामध्ये लोकशाही आणण्यासाठी. काही प्रयत्न हाणून पाडले गेलेत, पण काही प्रयत्न होत आहेत, जुळून येत आहेत. आणि हा विषय फार महत्त्वाचा आहे, लोकांपर्यंत पोहोचवायला हवाय तो. त्याच्यामुळे स्त्री मुक्ती संघटनेचे फार आभार की त्यांनी हा विषय यावर्षी निवडला. आणि 2 जे नाटक आपण सादर केले फार सुंदर होते ते नाटक. नाटकातला जो मेसेज होता फर्स्ट नाटकामधला पण आय थिंक तुम्ही सादर केला, खूप छान होता. सेकंड नाटक पण छान झालं. आणि आय होप, आय डोंट नो की किती हा माझा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचलाय, बट आय होप तुम्हाला ते थोडंसं कन्व्हिन्स झाला असेल तुम्ही की हे फार महत्त्वाचं आहे. लोकशाही घरामध्ये आणणं पण फार महत्त्वाचं आहे, फक्त बाहेर बोलून उपयोग नाही. सो घरामध्ये आणूयात आपण.